आपल्यावर चेक बाउन्सचा आरोप असल्याने कोर्ट, विरुद्ध पक्ष आणि प्रतिस्पर्धी वकील आहे. आपल्याला यातून बाहेर यायचे असेल तर चांगला, तर्कसंगत प्रतिसाद द्यावा लागेल. तरीही लेखी शब्दांमध्ये नेहमीच मर्यादा असतात, म्हणून बहुतेक तक्रारींमध्ये काही किंवा इतर कायदेशीर चुका असतात. आपल्याला अशा चुका काळजीपूर्वक अभ्यास कराव्या लागतील आणि केवळ युक्तिवाद नव्हे तर विशिष्ट कायदेशीर तरतुदींच्या आधारे आपला ऑफेन्स तयार करावा लागेल. ऑफेन्स सर्वोत्तम संरक्षण आहे. आता आपण डिफेन्स घेत आहात, म्हणूनच आरोपींना दोषी ठरविणे सोपे होते. इन ऑफेन्स तक्रारदार गोंधळात पडतो आणि चुका करतो आणि म्हणूनच आरोपीला जिंकणे सोपे होते. योग्य ऑफेन्स तयार करण्यासाठी विविध कायदेशीर तरतुदींचे सखोल ज्ञान आवश्यक आहे. आपल्याला सामान्य प्रक्रियात्मक कायदे आणि चेक बाउन्स सारख्या विशेष कायद्यांमधील संबंध देखील समजून घ्यावे लागेल. चेक कायद्यात कलम 138च्या विविध प्रोव्हिसोचे कायदेशीररित्या तक्रारदाराचे पालन केले जात नाही. उदाहरणार्थ, चेक बाउन्सची नोटीस पाठविणे आवश्यक आहे. बहुतेक आरोपींनी अशी दखल घेतली की नोटीस मिळाली नाही. प्रक्रियेत त्यांनी नोटिसाचे अस्तित्व आणि पाठविण्यास कबूल केले आहे. म्हणून जनरल क्लॉजेस कायद्यानुसार कायदेशीररित्या असे मानले जाते की आरोपीला मिळाला नसेल तरीही नोटीस कायदेशीररित्या पाठविली गेली आहे. याचिका कायदेशीररित्या पाठविली गेली नव्हती ही विनंती केली जाऊ शकते. हे ईच प्रकरणात भिन्न असेल, परंतु केस जिंकण्यासाठी प्रभावी उपाय. कृपया आम्हाला ईमेलद्वारे सर्व कागदपत्रे पाठवा आणि आमची कार्यसंघ योग्य कायदेशीर प्रतिसाद तयार करेल. कायदेशीर नोटीस पाठविली गेली नाही या प्रकरणात आरोपींनी हा एक महत्त्वाचा मुद्दा स्वीकारला पाहिजे. आम्ही यापूर्वीही या समस्येचा सामना केला आहे, परंतु आता आरोपीला कसा फायदा होऊ शकतो आणि हा खटला जिंकू शकतो याची पुढील कायदेशीर माहिती जोडली आहे. कोर्ट वारंवार धनादेशाबद्दल विचारेल. सायलेन्स ठेवा. कधीही प्रत्युत्तर देऊ नका. आपण आपल्या स्वतःच्या स्पष्टीकरणात अडकून जाल. कोणतीही कायदेशीर नोटीस पाठविली गेली नाही असा कायदेशीर मुद्दा नेहमीच उपस्थित करा. कोणतीही कायदेशीर नोटीस पाठविली गेली नाही याची पुनरावृत्ती करा. कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नाहीत. कोणताही लीगल पुरावा म्हणून तक्रार कायदेशीर नाही. कोर्ट नेहमी कसे विचारेल. आपण तोंडी प्रत्युत्तर देण्यास बांधील नाही. मोह होईल ते टाळा. त्याऐवजी उत्तर द्या की आपण कायद्याच्या कार्यपद्धतीनुसार आपली स्थिती कायदेशीररित्या सादर कराल. कलम 313 अंतर्गत आपले उत्तर देखील आपण समान पुनरावृत्ती करावी किंवा लेखी उत्तर देण्याची विनंती केली पाहिजे. जर आपण तोंडी उत्तर दिले तर आपण अडकून घ्याल आणि आपल्या स्वतःच्या प्रत्युत्तरासह दोषी ठरेल. म्हणून लक्षात ठेवा, आपण कोणत्याही कायद्यानुसार तोंडी उत्तर देण्यास बांधील नाही. भारतीय घटनेच्या आर्टिकल 20 नुसार कोणत्याही कायद्यात किंवा प्रक्रियेअंतर्गत आपण स्वतःला भाग पाडले जाऊ शकत नाही. कृपया कोर्टाला नम्रपणे पण ठामपणे सांगा की भारताच्या घटनेनुसार कायदा व कार्यपद्धतीनुसार खटला चालविला जाईल. तोंडी चाचणी आरोपींवर मोठा अन्याय होईल. आता नोटीस इश्यूवर येत असताना कायदेशीर नोटीस आरोपींनी पाठविली आणि प्राप्त केली किंवा प्राप्त केली नाही, परंतु तक्रारीतील त्याचे पुरावे कायदेशीर असले पाहिजेत. आरोपीला पाठविल्याचा कायदेशीर पुरावा असलेल्या भारतातील कोठेही आम्ही एक साधी तक्रार पाहिली नाही. हर्मन इलेक्ट्रॉनिक्स प्रकरणातील 3 खंडपीठाच्या निर्णयाने सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केले आहे की नोटीस देणे आणि नोटीस प्राप्त करणे 2 वेगळ्या बाबी. अगदी जनरल क्लॉजच्या कलम 2.7 नोटीस मिळाल्याची वस्तुस्थिती नेहमीच खंडित केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीश वीरेंद्र प्रतापसिंग निकालाचे आदेश आहे की कलम 138च्या सर्व प्रोव्हिसोचे पालन केल्याशिवाय केवळ चेक बाउन्स हा गुन्हा नाही. आणि बिराजी प्रकरणात आणखी 3 खंडपीठाच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही परिस्थितीत
प्लीडिंग्स पलीकडे कोणताही पुरावा दिला जाऊ शकत नाही असा आदेश दिला आहे. तक्रारदार तक्रारीच्या विनवणीच्या पलीकडे जाऊ शकत नाही, परंतु आरोपी म्हणून आपल्याकडे सर्व स्वातंत्र्य आहे. आपल्या ऑफेन्सद्वारे रहस्य तयार करा जे शक्य आहे. हे प्रतिस्पर्धी आणि त्याच्या वकिलांच्या विचारसरणीला अर्धांगवायू करेल. म्हणून कोणतीही कायदेशीर नोटीस पाठविली गेली नाही आणि म्हणूनच तक्रार कायम ठेवता येणार नाही. कोर्टाला विनंती करा. ऑर्डर आपल्या विरोधात असल्यास आपल्याकडे पुनरावृत्तीमध्ये जाण्याची संधी असेल. खटल्याच्या अंतिम निर्णयानंतर अपीलमध्ये जाण्यापेक्षा हे बरेच सोपे आणि चांगले समाधान आहे. फॉक्स माइंडसेटच्या जगातील प्रसिद्ध लेखकाने कसे जिंकता येईल याबद्दल सर्वात महत्त्वाच्या मानसिकतेबद्दल प्रकट केले आहे. एक कोल्हा सिंह तसेच मानवी शिकारी सारख्या सर्वात शक्तिशाली शत्रूंनी सुटतो. फॉक्स थेट हल्ला करत नाही. हे शांतपणे सर्व हालचालींचे निरीक्षण करते आणि योग्य क्षणी अटॅक आणि विजय. कोणत्याही परिस्थितीत आरोपींच्या हातातले आणखी एक महत्त्वाचे शस्त्र म्हणजे अग्रगण्य प्रश्नांद्वारे क्रॉस तपासणी. 10 लाखांपैकी केवळ एकाला अग्रगण्य प्रश्नांचे योग्य महत्त्व आणि परिणाम माहीत आहे. बहुतेक कायदेशीर तज्ज्ञ थेट प्रश्न सुचवतात जे तक्रार सिद्ध करतात आणि आरोपींच्या विरोधात जातात. आरोपीकडे नेहमीच रिझर्व्हमध्ये ऑफेन्सची शस्त्रे असावी आणि इतर काहीही कार्य करत नसल्यास वापरली जावी. अशीच एक सर्वात शक्तिशाली ऑफेन्स धोरण म्हणजे तक्रारीचा पुरावा सिद्ध करण्याची पद्धत. सर्व प्रकरणांमध्ये तक्रारीचा पुरावा अग्रगण्य प्रश्नांद्वारे सिद्ध केला जातो जो कायदेशीर नाही आणि म्हणूनच तक्रारीचा कोणताही कायदेशीर पुरावा नाही. सर्वोच्च न्यायालय वर्की जोसेफच्या सर्वात महत्त्वाच्या संदर्भ निर्णयामध्ये ज्यामध्ये हत्येचा दोषी निर्दोष सुटला होता कारण खटल्याचा पुरावा अग्रगण्य प्रश्नांद्वारे देण्यात आला होता. या निर्णयाचे पालन 30 वर्षांपेक्षा जास्त काळ भारतातील सर्व न्यायालयांनी केले जात आहे. वर्की जोसेफ निर्णयामध्ये काय होते? खटला बाय अग्रगण्य प्रश्नांद्वारे लीडिंग क्वेश्चन्स चालविला गेला म्हणून खटल्याच्या कोर्टाने आरोपीला खुनासाठी दोषी ठरवले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की अग्रगण्य प्रश्नांद्वारे खटल्याचा पुरावा कायदेशीर पुरावा नाही आणि म्हणूनच आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. जेव्हा एखाद्या खुनाचा दोषी पुरावा घेण्याच्या चुकीच्या पद्धतीने निर्दोष सोडला जाऊ शकतो तेव्हा चेक बाउन्स हा एक छोटासा कायदा आहे आणि म्हणून आरोपीला त्याचा फायदा होऊ शकेल. कृपया आम्हाला सांगा की आपण हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात आणि अक्यूज्ड असल्यास आपल्या कोर्टाच्या खटल्याची सद्यस्थिती काय आहे. कृपया केवळ इंग्रजीमध्ये ईमेल पाठवा. जर आपण कोणत्याही चेक बाउन्स प्रकरणाचा सामना करत असाल तर आमच्या कार्यसंघा सर्व कागदपत्रांचा अभ्यास करेल आणि या प्रकरणात कारवाई करण्यायोग्य चरण सुचवाल. तक्रारीत बरेच विरोधाभास आहे आणि कायद्यात सैल दुवे देखील आहे जेणेकरून कोणतीही कंप्लेंट जिंकणे सोपे आहे. आरोपी उघड्या दारातून बाहेर येऊ शकतो परंतु शॉर्टकट्सच्या पाठपुरावामुळे भिंतीच्या बाहेरून बाहेर पडायचे आहे जे जवळ दिसते आणि प्रक्रियेत कॉन्व्हिक्ट ठरले आहे. चेक बाउन्स आरोपीसाठी खटल्याच्या न्यायालयात बहुसंख्य खटल्यांचा हा इतिहास आहे. या चॅनेलमध्ये आम्ही कायदेशीर ज्ञान देतो जे प्रत्यक्षात वापरले जाऊ शकते आणि पब्लिसिटी हायपसाठी किंवा क्लिक बाट युक्त्यांसाठी नाही. तर कृपया सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना देखील पाठवा ज्यांची उपयुक्तता असू शकते.